कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात श्रीपती नावाचा एक गरीब पण अत्यंत प्रामाणिक शेतकरी राहत होता. श्रीपती हा बाळूमामांचा निस्सीम भक्त. रात्रंदिवस कष्ट करून त्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी एक एक रुपया जमवला होता. संकट आणि हतबलता लग्नाला अवघे 8 दिवस उरले होते, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एका रात्री चोरांनी श्रीपतीच्या घरावर डल्ला मारला आणि त्याच्या कष्टाची ती सर्व पुंजी चोरून नेली. सकाळी उठल्यावर श्रीपतीला जेव्हा चोरी समजली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आता माझ्या लेकीचं लग्न कसं होणार या विचाराने हताश होऊन तो अनवाणी पायाने आदमापूरला मामांच्या चरणी धावला. मामांच्या पायावर डोकं ठेवून श्रीपतीने हंबरडा फोडला. अंतर्यामी मामांनी त्याच्याकडे पाहिलं आणि आपल्या खास शैलीत कडाडले. "अरे लेका, कशाला रडतोस? ज्याने नेले तोच आणून देईल. तू जा घरी, मामा बसलाय अजून." श्रीपती घरी परतला आणि तिसऱ्याच दिवशी पहाटे एका चोराने त्याच्या दारावर थाप मारली. तो चोर थरथर कापत होता. तो श्रीपतीच्या पाया पडला आणि म्हणाला, "दादा, तुझे पैसे परत घे. जेव्हापासून हे पैसे चोरलेत तेव्हापासून एक घोंगडी पांघरलेला म्हातारा हातात काठी घेऊन माझ्या स्वप्नात येतोय आणि मला मारायला धावतोय. तो म्हणतोय, पैसे परत दे, नाहीतर तुझं भलं होणार नाही. मी घाबरलोय, मला माफ कर." श्रीपतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण त्याला ठाऊक होतं की ते रक्षण करते स्वतः बाळूमामाच होते. ही कीर्ती आजही अफाट आहे. म्हणूनच माझं तुम्हा सर्वांना कळकळीचं आवाहन आहे. जर तुम्ही संकटात असाल, मन अशांत असेल किंवा आयुष्यात मार्ग सापडत नसेल तर एकदा आदमापूरला नक्की जा. तिथे गेल्यावर मिळणारी शांती आणि मामांच्या समाधीचे दर्शन तुमचे सर्व दुःख हलके करेल. तो पवित्र भंडारा कपाळाला लागला की नशिबाचे दरवाजे उघडतात. हा लाखो भक्तांचा अनुभव आहे. चला तर मग त्या माऊलीच्या दर्शनाला जाऊया. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामाच्या नावानं